घरच्या घरी अगदी काही कमी साहित्यात बनवा पनीर मसाला, जो की मी बनवून दाखवत आहे. ही बघा खूप छान टेस्टी पण झाली होती. 2 टमाटे घेतले मी आणि एक मोठा कांदा, लाल बघून 2 टमाटे घेतले होते. कांदा वगैरे ते कापून घेतलं आणि तव्यावर हे मी सगळं फ्राय करून घेणार आहे. छान असं लाल होईपर्यंत फ्राय करून घ्या. त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या आणि लसणाच्या कळ्या घालून चॉकलेटी कलर येईपर्यंत हे फ्राय करायला टाकलं. तोपर्यंत इकडं पनीर कापून घेत होते मी. पनीर ह्याची तुकडा ठेवला, तो किसून टाकण्यासाठी ठेवलेला आहे सेपरेट. आणि एकीकडे काजू मी थोडंसं खोबरं भाजून घेतलं, म्हणजे आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी. त्याच्यात आपण काजू आणि खोबरं बनवणार. पनीर पण परतून घेतले आणि हे कांद्याचं जे मिश्रण होतं त्याचं आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आणि जे तेल उरलं होतं पनीर तळून त्याचमध्ये कांद्याची आणि टमाट्याची प्युरी टाकून परतून घेतली. एकीकडे 1 चमचाभर लाल तिखट मी भिजून ठेवलं होतं, त्यामध्ये जर टाकलं ते तसं तर छान तरी येते. आता हे सगळे मसाले एकत्र करून झाले. लाल तिखट घरचे आपण जे गरम मसाला ते टाकतो आणि पनीर किसून घेतलं जो मी तुकडा ठेवला होता तो, आणि काजूची जी प्युरी काढली होती ती पण त्यामध्ये थोडं पाणी घालून टाकून दिली. हे छान असं उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलं आणि आपण जे पनीर ठेवलं होतं ते पण टाकून दिलं आणि 1 मोठा चमचा गावरान तूप टाकले. एकदम छान टेस्ट येते. आणि असं शॉर्टकटमध्ये पनीर मसाला बनवलेला आहे मी, खूप छान टेस्टी झालेला होता. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरच्या घरी बनवा.